विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पिरियडमध्ये आपण BA प्रथम वर्ष सेमिस्टर दुसरे पेपर तिसरा प्राचीन भारताचा इतिहास आणि या प्राचीन भारताचा इतिहास इसवी सन प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरचा अभ्यास करत असताना प्रकरण क्रमांक 3 गुप्त आणि वाकाटक घराणे याबद्दलची माहिती पाहण्यास सुरुवात केली होती. आणि सर्वप्रथम या गुप्त आणि वाकाटक घराणे या प्रकरणातील गुप्त घराण्याबद्दलची माहिती पाहिली. त्याचबरोबर गुप्त घराण्यातील पराक्रमी शासक किंवा जो सम्राट राजा म्हणून ओळखला जात होता चंद्रगुप्त प्रथम, याच्याबद्दलची माहिती पूर्णपणे पाहिली. त्याचबरोबर समुद्रगुप्त यांच्याबद्दलची माहिती पूर्णपणे पाहिली. तर आजच्या पिरियडमध्ये आपण चंद्रगुप्त द्वितीय, जो समुद्रगुप्त च्या नंतर एक पराक्रमी शासक गुप्त साम्राज्यामध्ये होऊन गेला किंवा गुप्त घराण्यात होऊन गेला, त्याच्याबद्दलची माहिती पाहायची. आणि उद्याच्या पिरियडमध्ये आपण याच गुप्त युगाला सुवर्णयुग म्हणून ओळखलं जातं आणि हेच सुवर्णयुग किंवा गुप्त साम्राज्य का ऱ्हास झालं, त्या ऱ्हासाची कारणे काय होती, याबद्दलची माहिती उद्याच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत. तर आज आपण जे काही समुद्रगुप्तानंतर आलेला महान पराक्रमी शासक जो चंद्रगुप्त द्वितीय म्हणून ओळखला जात होता, त्याच्याबद्दलची माहिती पाहायची. तर चंद्रगुप्त द्वितीय यामध्ये माहिती पाहत असताना सर्वप्रथम जो काही समुद्रगुप्तानंतर जो शासन सत्तेवर आलेला शासक म्हणजेच रामगुप्त नावाचा एक राजा होता किंवा त्याचा पुत्र होता. आणि हा रामगुप्त हा समुद्रगुप्तानंतर शासन सत्तेवर आला याबद्दलचं मत किंवा जी माहिती ही मुद्रा राक्षस नावाचा ग्रंथ, त्याच्यानंतर देवी चंद्रगुप्तम, राजा भोज या नाटकं जी आहेत, या नाटकामधून तत्कालीन स्थितीमध्ये रामगुप्ताची माहिती मिळते. म्हणजे चंद्रगुप्त द्वितीय अगोदर एक शासक होऊन गेला, तो म्हणजे रामगुप्त, जो समुद्रगुप्तानंतर आलेला शासक होता. म्हणजे समुद्रगुप्ताचा शासनकाळ इसवी सन 335 ते 375 हा शासनकाळ होता. त्याच्यानंतर आलेला शासक म्हणजे रामगुप्त, त्याचा शासनकाळ 375 ते 380, म्हणजे फक्त 5 वर्ष गुप्त साम्राज्याची सत्ता सांभाळण्याचं काम रामगुप्ताने केलं. आणि या रामगुप्ताच्या काळामध्ये शक ज्या विदेशी टोळ्या यांचं आक्रमण होण्यास प्रारंभ झालं आणि शेवटी त्याचाच भाऊ जो दुसरा चंद्रगुप्त यांनी या रामगुप्ताची हत्या घडून आणली आणि गुप्त साम्राज्याची पूर्ण सत्ता आपल्या हातामध्ये घेतली. म्हणजेच दुसरा चंद्रगुप्त हा रामगुप्ताची हत्या घडून आणल्यानंतर राजसत्तेवर आला. आणि रामगुप्ताची जी पत्नी होती ध्रुवदेवी, या ध्रुवदेवीशी रामगुप्ताच्या हत्येनंतर त्या ध्रुवदेवीशी चंद्रगुप्त द्वितीयने लग्न केलं, विवाह केला. आणि त्याच ध्रुवदेवीपासून एक पुत्र आणि एक तत्कालीन स्थितीमध्ये एक पुत्र होता, तो म्हणजेच कुमारगुप्त आणि गोविंदगुप्त. हे दोन पुत्र हे ध्रुवदेवीपासून चंद्रगुप्त द्वितीयला झाले होते. म्हणजेच शक या टोळ्यांचं जे काही आक्रमण हे पूर्ण यशस्वीपणे परतून लावता न आल्यामुळे रामगुप्ताची हत्या त्याचाच भाऊ चंद्रगुप्त द्वितीयने केली आणि राजसत्तेवर आला. त्याच चंद्रगुप्त द्वितीय बद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत. आणि ह्या चंद्रगुप्त द्वितीयचा कालखंड म्हणजे इसवी सन 380 ते 414 हा चंद्रगुप्त द्वितीयचा कालखंड म्हणून समजला जातो. आता चंद्रगुप्त द्वितीय बद्दलची माहिती पाहत असताना या चंद्रगुप्त द्वितीयलाच विक्रमादित्य म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता चंद्रगुप्त द्वितीय हा सम्राट जे काही समुद्रगुप्तानंतरचा जो रामगुप्त आला होता, त्या रामगुप्ताचा पराभव करून, म्हणजेच आपल्या भावाचा पराभव करून सत्तेवर आलेला शासक म्हणजे चंद्रगुप्त द्वितीय, त्यालाच विक्रमादित्य म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच देवी चंद्रगुप्तम नावाचं जे नाटक आहे, या नाटकामध्ये जे काही रामगुप्त त्यानंतर चंद्रगुप्त द्वितीय यांच्याबद्दलचा संबंध, शकांचं आक्रमण, त्याचबरोबर शक टोळ्यांचा पराभव न करू शकल्यामुळे रामगुप्तचा जी हत्या ही चंद्रगुप्त द्वितीयने केली
अशा प्रकारचं वर्णन देवी चंद्रगुप्तम या नाटकावरून आढळतं. म्हणजे जी शकाची आक्रमणे होत होती ती यशस्वीपणे तोंड देऊ शकला नाही रामगुप्त, म्हणून त्याची तो हत्या झाली अशा प्रकारचे वर्णन आढळून येतं. आता आपल्याला आजच्या या पिरियडमध्ये आपल्याला सम्राट चंद्रगुप्त द्वितीय याबद्दलची माहिती पाहायची आणि या सम्राट चंद्रगुप्त द्वितीयलाच विक्रमादित्य म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ही बाब सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. आता सर्वप्रथम जो शासनकाळ, जो चंद्रगुप्त द्वितीयचा शासनकाळ म्हणजे 375 ते 400, जवळपास 375 ते 414 हा शासनकाळ म्हणून सुद्धा ओळखला जातो. आता या शासनकाळाबद्दलची माहिती पाहत असताना ज्या काळामध्ये चंद्रगुप्त द्वितीय हा आपल्या भावाच्या शासनकाळामध्ये सामान्य प्रशासन विभाग किंवा राज्याचा मधला एक अधिकारी म्हणून होता, त्याला आपल्या भावाची जी सत्ता होती ती मान्य नव्हती. त्याचबरोबर शकांचे वेळोवेळी आक्रमण होते. अशा वेळेस त्यांनी परिस्थिती पाहिली आणि आपल्या भावाला राज्यारोहणामध्ये म्हणजे आपल्या ज्या काही गुप्त साम्राज्याच्या गादीवरून बाहेर काढण्यासाठी म्हणून त्याची हत्या घडून आणली अशा प्रकारचं वर्णन आढळतं. म्हणजेच राज्यारोहण किंवा राज्य मिळवण्यासाठी त्यांना अनेक अशा समस्याला सामोरं जावं लागलं. त्याचबरोबर शक नावाच्या ज्या आक्रमण होते त्या आक्रमणाचा बंदोबस्त करणं हे चंद्रगुप्त द्वितीयाची प्रथम कामगिरी होती किंवा करणं आवश्यक होतं. त्यांनी शकांचा पराभव केला. म्हणूनच तत्कालीन स्थितीमध्ये चंद्रगुप्त द्वितीय याला शकारी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. म्हणजेच चंद्रगुप्त द्वितीय यांनी शक सत्तेचं पूर्णपणे उच्चाटन केलं किंवा निर्मूलन केलं म्हणून त्याला शकारी सुद्धा म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर रुद्रसिंह हा शक नृपतीचा प्रभाव जो काय वाढलेला होता त्याच्या वाढत्या प्रभावाला जो काही आळा घालण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये चंद्रगुप्त द्वितीयनं करण्याचं काम केलं. त्यासाठी त्यांनी नाग जी तत्कालीन स्थितीमध्ये नाग नावाचं जे घराणं होतं, सत्ता होती, यांच्याशी तत्कालीन स्थितीमध्ये वैवाहिक संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये नाग कन्या जी सुबेर नागा नावाची नाग घराण्यातील कन्या, या कन्येशी त्यांनी विवाह केला आणि त्यामुळे दक्षिण भारतातील एक तत्कालीन स्थितीमध्ये दुसरी एक घटना म्हणजेच त्याच या चंद्रगुप्त द्वितीयांनी आपली पत्नी वाकाटक घराण्यामध्ये दिली होती. म्हणजेच नाग घराणे आणि वाकाटक घराणे या दोन घराण्याशी एक महत्त्वपूर्ण संबंध निर्माण करण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये चंद्रगुप्त द्वितीयने केलं. त्यांनी जो काय चंद्रगुप्त द्वितीय याला 2 पत्न्या होत्या, ती म्हणजे ध्रुवदेवी जी रामगुप्ताची पत्नी होती, तिच्यापासून त्याला कुमारगुप्त आणि गोविंद गुप्त हे 2 जे काही पुत्र झाले. त्याचबरोबर कुबेरनाग ची नागकन्या म्हणून ओळखली जात होती किंवा कुबेरनाग या कन्येपासून कुबेरनाग या राणीपासून त्याला प्रभावती गुप्ता नावाची कन्या झाली आणि याच कन्येचा विवाह त्यांनी वाकाटक घराण्यातील तत्कालीन स्थितीमध्ये वाकाटक घराण्यातील रुद्रसेन नावाच्या एका शासकाशी आपल्या मुलीचा विवाह लावून दिला. त्यामुळे नाग घराणे आणि वाकाटक घराणे या 2 घराण्याशी वैवाहिक संबंध निर्माण झाल्यामुळे त्यांना भारतीय जे काही राजकारण किंवा भारतातली जी सत्ता होती यामध्ये महत्त्वपूर्ण स्थान निर्माण झालं आणि त्यामुळेच त्यांनी शक नावाच्या टोळ्यांचा किंवा अन्य लोकांचा पराभव करण्यास प्रारंभ केला. अशा स्थितीमध्ये जी काही प्रभावती गुप्त जी वाकाटक घराण्यामध्ये आपली मुलगी रुद्रसेनला, वाकाटक घराण्याचा शासक रुद्रसेनला दिली होती, त्यामुळे ज्या काही दक्षिण भारतामध्ये प्रभाव चंद्रगुप्त द्वितीयचा निर्माण झाला. त्याचबरोबर राज्य विस्तार करण्याचे त्याचं धोरण होतं त्यामध्ये वंग नावाचा देश त्यांनी जिंकून घेतला. त्याचबरोबर पश्चिमी भागातील क्षत्रप जे शासक होते त्यांचा पराभव केला. त्याचबरोबर सौराष्ट्र, काठियावाड हा प्रदेश जिंकून घेतला आणि
तत्कालीन स्थितीमध्ये गुप्त साम्राज्याची सीमा ही अरबी समुद्रापर्यंत त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांनी माळवा असेल आणि छोटे जे गणराज्य म्हणजे छोटे छोटे राज्य, या सर्व राज्यांचा पराभव करण्यास प्रारंभ केला. त्यामध्ये मध्य आणि पश्चिम भारतामध्ये जे गुप्तांचं साम्राज्य हे वाढण्यास प्रारंभ झालं. आणि ज्या कालखंडामध्ये समुद्रगुप्त च्या मृत्यूनंतर जो रामगुप्त आला, त्याच्या काळामध्ये ज्या ज्या छोट्या छोट्या शासकांनी पुन्हा एकदा गुप्त साम्राज्याची सत्ता मिळवून घेतली होती, ती सत्ता परत मिळवण्यासाठी चंद्रगुप्त द्वितीय म्हणजेच विक्रमादित्य यांनी गुप्त साम्राज्याचा पुन्हा विस्तार करण्याचं धोरण आखलं. त्यामुळे तत्कालीन स्थितीमध्ये जी काही पाटलीपुत्र ही गुप्त साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखली जात होती, ती एक दैदिप्यमान किंवा गाजलेली एक व्यापाराचं केंद्र किंवा राजधानीचं शहर म्हणून ओळखलं जात होतं. त्याचबरोबर गुप्त साम्राज्यातील महत्त्वपूर्ण शहरं लक्षात घेताना विदिशा नावाचं शहर, उज्जैन, अयोध्या, मथुरा, काशी, कोसंबी, कनौज, श्रावस्ती, कपिलवस्तू, कुशिनारा, वैशाली ही जी काही शहरे होती, ही प्रसिद्ध शहरे होती आणि या शहरामध्ये व्यापार, वाणिज्य त्याचबरोबर उद्योगधंदे वाढण्यास प्रारंभ झाला होता. त्यामुळेच चंद्रगुप्त द्वितीय जो विक्रमादित्य म्हणून ओळखला जातो, याच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विकास झाल्यामुळे तो कालखंड म्हणजे गुप्त साम्राज्याचा सुवर्ण काळ म्हणून चंद्रगुप्त द्वितीय म्हणजेच विक्रमादित्यचा कालखंड हा सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो. आणि या काळामध्ये जी काही स्थापत्य म्हणजेच बांधकामाची रचना असेल, साहित्य रचना, विविध ग्रंथ निर्मिती होण्यास प्रारंभ झाला. त्याचबरोबर अनेक हिंदू धर्माचे देवालय, बौद्ध धर्माचे चैत्यग्रह, विहार किंवा स्तूप हे निर्माण होण्यास प्रारंभ झाला. आणि त्याचाच परिणाम म्हणजेच जे काही गुप्त साम्राज्य हे महत्त्वपूर्ण साम्राज्य, भारतातील महत्त्वपूर्ण साम्राज्य म्हणून ओळखले जाऊ लागलं. त्याचबरोबर त्या काळामध्ये अनेक धर्मशाळा असतील किंवा औषधालय, हॉस्पिटल किंवा जे काही आपण दवाखाने म्हणतो, हे सुद्धा निर्माण होण्यास महत्त्वपूर्ण स्थान निर्माण झालं. म्हणजेच चंद्रगुप्त द्वितीय ज्याला विक्रमादित्य म्हणून ओळखलं जातं, या विक्रमादित्यने तत्कालीन स्थितीमध्ये जे काही आपलं कार्य केलं, ते सर्व कार्य हे महत्त्वपूर्ण कार्य म्हणून ओळखलं जातं. म्हणूनच चंद्रगुप्त द्वितीयला तत्कालीन स्थितीमध्ये विक्रमादित्य असेल, नरेंद्रचंद्र, सिंहचंद्र, नरेंद्र सिंह, सिंह विक्रम, देवराज, देवगुप्त, देवश्री अशा ज्या काही नावाने ओळखलं जातं. आणि तत्कालीन स्थितीमध्ये स्कंदगुप्त नावाच्या एका भित्री या ठिकाणच्या स्तंभलेखावरून चंद्रगुप्त द्वितीय यांच्या मातेचं नाव म्हणजे दत्तदेवी हे सुद्धा आढळून येतं. म्हणजे जो चंद्रगुप्त द्वितीय यांनी सर्वप्रथम रामगुप्ताचा पराभव केला, आपल्या भावाचा शेकटोळ्याचं उच्चाटन केलं आणि रामगुप्ताची जी पत्नी ध्रुवदेवी यांच्याशी विवाह केला आणि त्याच्यापासूनच त्या ध्रुवदेवीपासून जे काही अपत्य होते ते म्हणजे कुमारगुप्त आणि गोविंदगुप्त. त्याचबरोबर कुबेर नाग घराण्यातील जी कन्या, कुबेर नागाची कन्या यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यापासून झालेली प्रभावती गुप्ता, या प्रभावती गुप्ताचा विवाह रुद्रसेन दुसरा जो वाकाटक घराण्याचा राजा होता त्यांच्याशी करून दिला. म्हणजेच नागवंश आणि वाकाटक वंश या दोन्ही शासक सत्तेशी महत्त्वपूर्ण संबंध निर्माण केल्यामुळे तत्कालीन स्थितीमध्ये या चंद्रगुप्त द्वितीय जो विक्रमादित्य म्हणून ओळखला जातो, त्याची शासन सत्ता ही सर्वदूर पसरण्यास प्रारंभ झाली. आणि ही सर्व माहिती तत्कालीन स्थितीमध्ये मोहरोली या ठिकाणचा जो स्तंभलेख, जी स्तंभलेखाची लिपी जो अलाहाबाद या स्तंभलेखाप्रमाणे आहे. आणि तत्कालीन स्थितीमध्ये ज्या वाकाटक घराण्याची वैवाहिक संबंध निर्माण केल्यामुळे जे शेकांचं उच्चाटन करण्याचं काम हे चंद्रगुप्त द्वितीयला करता आलं. आणि चंद्रगुप्त द्वितीयच्या कालखंडामध्ये जे काही नाणी प्रकार म्हणजे जी चलन व्यवस्थेमध्ये नाणी विकसित झाली, ती धनुर्धर प्रकारची नाणी, घोडेस्वार प्रकार नाणी, सिंहासन प्रकार नाणी, छत्र प्रकार आणि सिंहघात प्रकार नावाची नाणी, अशा प्रकारची नाणी निर्माण झाली. आणि चंद्रगुप्त दुसऱ्याने चांदीची आणि तांब्याची जी शिक्के चालवली. त्याचबरोबर
ही शिक्के तत्कालीन स्थिती म्हणजे पश्चिम क्षत्रपावर जो काही विजय मिळवला त्याची पुष्टी करण्याचा आधार म्हणजे त्या नाण्यावरचे जे काही चित्र असेल त्यावरून समजतं. त्याचबरोबर वाकाटक घराण्यामध्ये जी आपली मुलगी प्रभावती गुप्त ही रुद्रसेनला दिली होती. अल्पकाळातच रुद्रसेन म्हणजे वाकाटक घराण्याचा शासक याचा मृत्यू झाल्यानंतर सर्व सत्ता प्रभावती गुप्ता यांनी आपला स्वतः पाहण्यास सुरुवात केली. त्यावेळेस चंद्रगुप्त द्वितीयने आपली पुत्री यांच्याशी जो काही मदत करण्याचं धोरण आखलं आणि प्रभावती गुप्ताने आपले जे लहान दोन पुत्र दिवाकर सेन आणि प्रवर सेन या दोन पुत्राची एक साम्राज्याचा आधार त्यांच्या नावाखाली राज्यकारभार करण्यास सुरुवात केली प्रभावती गुप्ताने. आणि तत्कालीन स्थितीमध्ये चंद्रगुप्त द्वितीय यांनी गुप्त साम्राज्याबरोबर वाकाटक साम्राज्याची जी काही सत्ता होती ती सुद्धा सांभाळण्याचं काम केलं. म्हणजे ज्या आपल्या मुलीचा पती वाढल्यानंतर त्या घराण्याला सुद्धा म्हणजे वाकाटक घराण्याला सुद्धा एक टिकून ठेवण्याचं काम चंद्रगुप्त द्वितीयनं केलं. त्यामुळेच चंद्रगुप्त द्वितीय हा शासक हा गुप्त साम्राज्याबरोबर वाकाटक साम्राज्याला सुद्धा वाढवण्याचं किंवा तो टिकून ठेवण्याचं काम केलं. आणि जो काही चंद्रगुप्त द्वितीय याची जी राजधानी जी पाटलीपुत्र म्हणून ओळखली जात होती त्या राजधानीला एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण झालं. आणि त्याच्या कालखंडामध्ये चंद्रगुप्ताच्या कालखंडामध्ये जी काय उज्जैन हे सर्वश्रेष्ठ असं नगर म्हणजेच पाटलीपुत्र नगर हे सुद्धा ओळखलं जात होतं. आणि चंद्रगुप्त द्वितीयने आपला जे काही नाणे निर्माण करण्यासाठी जे टकसाळ निर्माण केलं होतं ते अयोध्या या शहरामध्ये निर्माण केलं. आणि उज्जैन व उत्तर भारतामध्ये च्या दरम्यान जे कोसंबीचं नगर होतं या नगरामध्ये चंद्रगुप्त द्वितीय यांचं जे काही निवासस्थान होतं. आणि याच्याच कालखंडामध्ये फायान नावाचा जो चीनी प्रवासी हा भारतात आलेला प्रथम चीनी प्रवासी होता. आणि त्यांनी जवळपास 30 देशामध्ये भेटी दिल्या होत्या. आणि तो भारतात आगमन त्याचं सागराच्या माध्यमातून म्हणजेच समुद्राच्या माध्यमातून तो आला. भारतात 12 वर्ष त्यांनी वास्तव्य केलं. आणि 6 वर्ष प्रवास 6 वर्ष प्रवास व 6 वर्ष जे काही बौद्ध तत्वज्ञान समजून घेण्याचं काम फायान या चीनी प्रवाशाने जो भारतामध्ये आलेला प्रथम चीनी प्रवासी होता. आणि तत्कालीन स्थितीमध्ये भारतातील प्रमुख जे काही बौद्ध केंद्र याची भेट दिली. आणि भारतातून श्रीलंका व लंकेतून जावा मार्ग चीनला परत तो गेला. आणि त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये फोकुलो नावाचं आपलं जे काही प्रवास वर्णन लिहिलं. आणि त्यांनी भारतातील जी परिस्थिती होती त्या परिस्थितीचं वर्णन सुद्धा केलेलं आढळून येतं. आता चंद्रगुप्त द्वितीय बद्दलची माहिती आपण राजकीय परिस्थिती समजून घेतली. त्याचबरोबर धार्मिक परिस्थिती समजून घेत असताना चंद्रगुप्त द्वितीय हा वैष्णव धर्माला मानणारा वैष्णव धर्मावलंबी म्हणून ओळखला जात होता. परंतु त्यांनी अन्य धर्माला सुद्धा महत्त्वपूर्ण स्थान म्हणजे सहिष्णू वागणूक दिली. भारतातून जी शक सत्तेचं उच्चाटन केल्यामुळे चंद्रगुप्त द्वितीयाचा उल्लेख जे काही शक सत्तेचा नष्टकर्ता म्हणून बी ओळखला जातो. आणि त्याचबरोबर शकारी म्हणून सुद्धा चंद्रगुप्त द्वितीयला ओळखलं जातं. आणि या चंद्रगुप्त द्वितीयने आपली जी काही साम्राज्याची धुरा जी काय अरबी सागर किंवा बंगालचा उपसागरापर्यंत पसरली. आणि शक विजयानंतर भडोत गुप्त साम्राज्याला म्हणजे जे काही भृगु कच्छ ज्याला भडोत म्हणून ओळखलं जात होतं हे गुप्त साम्राज्यामध्ये जे काही ते साम्राज्य मिळण्यास प्रारंभ झाला. आणि जे काही चंद्रगुप्त द्वितीय याला शकावर विजय मिळवल्यानंतर विक्रमादित्य ही जी काही पदवी ही त्यांनी मिळवली. त्याचबरोबर फायान यांच्या ज्या काही प्रवासवर्णनात चंद्रगुप्त द्वितीयाचा जो उल्लेख आढळत नाही, पण चंद्रगुप्त द्वितीय हा जवळपास 40 वर्ष त्यांनी गुप्त साम्राज्याची सत्ता ही पूर्णपणे सांभाळली. आणि तो शासनकाळ हा त्याचा दैदिप्यमान शासनकाळ म्हणून ओळखला जातो. आणि त्याच्या काळामध्ये त्याच्या दरबारामध्ये कालिदास असेल, त्याच्यानंतर धन्वंतरी, शपनक,
अमरसिंह, शंकू, वेताळ भट, त्याच्याबरोबर घट करपर, वराहमिहीर, वरुची, असे नवरत्न म्हणजे 9 प्रकारचे जे काही विद्वान वेगवेगळ्या क्षेत्रातील तत्कालीन स्थितीमध्ये चंद्रगुप्त द्वितीयच्या कालखंडामध्ये होते. आणि या चंद्रगुप्त द्वितीयाचा जो सचिव वीरसेन हा शैव धर्माला मानणारा, आणि सेनापती ही जो काही आम्रकाद्रव हा एक सेनापती होता, तो बौद्ध धर्माला मानणारा. यावरून समजतं की तत्कालीन स्थितीमध्ये चंद्रगुप्त द्वितीय हा वैष्णव धर्माला मानणारा, त्याचा जे सचिव होता शैव धर्माला मानणारा, आणि त्याचा जो काही सेनापती होता तो बौद्ध धर्माला मानणारा. म्हणजेच चंद्रगुप्त द्वितीय यांनी कोणत्याही व्यक्तीवर किंवा आपल्या ज्या काही राज्यातील व्यक्तीवर हे कोणत्याही धर्माचं जे अधिष्ठान किंवा निर्माण करण्याची बंधनं घातली नाही. प्रत्येकाने आपला धर्म आपापल्या पद्धतीने मान्य करण्याचं किंवा तत्त्वज्ञान बाळगण्याचं तत्त्वज्ञान त्यांनी मुक्त असा अधिकार दिला होता. म्हणूनच त्याचा जो काही सचिव होता तो शैव धर्माचा, त्याचबरोबर सेनापती हा बौद्ध धर्माचा. अशा प्रकारचा हा महान सम्राट तत्कालीन स्थितीमध्ये जो काही चंद्रगुप्त द्वितीय विक्रमादित्य यांनी गुप्त साम्राज्याला एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करून दिलं. म्हणूनच त्याच्या काळाला सुवर्णयुग, जे गुप्त साम्राज्याचं सुवर्णयुग म्हणून ओळखलं जातं. तर आत्तापर्यंत जी आपण माहिती पाहिली ती माहिती म्हणजेच चंद्रगुप्त द्वितीयबद्दलची माहिती पाहिली. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण जो काही चंद्रगुप्त द्वितीय नंतर जो काही या आपल्या घटकाची माहिती पाहत असताना जो काही चंद्रगुप्त घराण्याची गुप्त करण्याचा काळ म्हणजे सुवर्णयुग म्हणून याबद्दलची माहिती पाहायची आहे. गुप्तयुग हे सुवर्णयुग, त्याचबरोबर गुप्त साम्राज्याच्या ज्या काही ऱ्हासाची कारणे काय होती याबद्दलची माहिती ही पूर्णपणे आपण उद्याच्या पिरियडमध्ये अभ्यासणार आहोत.